Hello student, good morning. Today we are going to continue the problem number 2, which is based on pressure volume type work. Then here second problem, calculate the constant external pressure required to compress 2 mole of an ideal gas from the volume of 25 dm cube to 13 dm cube when work is obtained is 4862.4 जूल. ओके, लास्ट टाइम पण मी बोलले होते की कोणताही प्रॉब्लेम असेल तर दोनदा रीड करायचा, त्याच्यातून गिवन काढायचं आधी, म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, त्यानंतर काय विचारलेलं आहे की आपल्याला काय काढायचं आहे, त्यानंतर मग त्याच्यावरून ॲटोमॅटिक आपल्याला फॉर्म्युला मिळतो आणि फॉर्म्युल्यावरून काय करायचं आहे तर आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. देन हियर फर्स्ट इज कॅल्क्युलेट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, म्हणजे तुम्हाला पी एक्सटर्नल काढायचं आहे इथं. ओके, देन गिवन काय आहे बघा, रिक्वायर्ड टू कॉम्प्रेस 2 मोल ऑफ एन आयडियल गॅस फ्रॉम वॉल्यूम दिलेला आहे, वॉल्यूम ऑफ 25 dm क्यूब टू 13 dm क्यूब. आता इथं कॉम्प्रेशन आहे म्हणून V1 इज ग्रेटर दॅन V2. सो V2 इज 13 dm क्यूब and V1 is 25 dm क्यूब. When work is obtained, that means W हा दिलेला आहे 4862.4 जूलमध्ये दिलेला आहे. त्याचं कन्वर्शन आपल्याला काय करायचं आहे, dm क्यूब बारमध्ये करायचं आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, त्याच्यानुसार आपल्याला त्याचं कन्वर्शन करायचं आहे. ओके, जूलमध्ये कन्वर्शन करताना 100 मल्टिप्लाय करतो, तर इथं आपल्याला डिवाइड करायचं आहे. सो हियर W जो आहे तो काय केलेला आहे, 4862.4 जूलचं कन्वर्शन 48.6248 dm क्यूब बारमध्ये केलेला आहे. आणि V1 is 25 and V2 is 13 dm cube. Okay, then formula is here W is equal to minus P external delta V. जसं फर्स्ट प्रॉब्लेममध्ये घेतला होता तोच फॉर्म्युला येणार आहे, बट फर्स्ट प्रॉब्लेममध्ये आपल्याला W काढायचं होतं, वर्क डन काढायचं होतं. इथं मात्र आपल्याला एक्सटर्नल प्रेशर काढायचं आहे, वर्क अँड डेल्टा व्ही दिलेला आहे. सो दिस एक्सपांड दिस फॉर्म्युला टू P external डेल्टा व्हीचं कन्वर्शन मायनस P एक्सटर्नल V2 मायनस V1 केलेलं आहे. सो V2 मायनस V1 इज 13 minus 25 dm cube. So it gives minus 12 dm cube. That is delta V is equal to minus 12 dm cube. So add the value of W and delta V in this formula. So it is 48.62 dm cube bar is equal to minus P external minus 12 dm cube. Hence P external, that is the external pressure we calculated. So P external is equal to 48.62 dm cube bar divided by, हे खाली जाणार आहे 12 dm cube divided by 12 dm cube. So here by cancelling dm cube there is a remaining after dividation the P external is 4.052 bar. This is the answer. External pressure we have calculated. This is problem number 2. These problems, both problem number 1 and 2, which gives 2 marks. Okay, then next one, problem number 3. मी वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रॉब्लेम घेतलेले आहेत, त्या टाईपचे आणखीन प्रॉब्लेम तुम्हाला आपल्या टेक्स्टबुकमध्ये बघायला मिळतील. प्रत्येक वेळेस फक्त W's काढायला लावतील असं नाही आहे, त्यामुळे थोड्याशा वेगवेगळ्या व्हरायटीचे मी प्रॉब्लेम घेतलेले आहेत. त्याच्याशी रिलेटेड असणारे प्रॉब्लेम त्याच टाईपचे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये बघायला मिळतील. देन थर्ड वन, प्रॉब्लेम नंबर 3 इज 200 ml इथिलीन गॅस and 150 ml
of HCl gas were allowed to react at 1 bar pressure according to reaction. Reaction is given. So C2H4 in gaseous state plus HCl in gaseous state to give C2H5Cl in gaseous state. And विचारलेला आहे कॅल्क्युलेट पी व्ही वर्क इन जूल. ओके, म्हणजे डब्ल्यू काढायचं आहे आपल्याला जूलमध्ये. तर आपल्याला काय दिलेलं आहे 200 ml इथिलीन गॅस आणि 150 ml HCl हे काय झालेले आहेत. हा आहे 200. हियर इट इज इथिलीन इज 200 ml आहे अँड दिस वन इज 250 ml आहे. सो solution, according to equation of the reaction, 1 mole of C2H4 reacts with 1 mole of HCl to produce 1 mole of C2H5Cl. that is इथिलीन क्लोराईड जे तयार होणार आहे ते जर का 1 मोल इथिलीन घेतलं आणि 1 मोल HCl बरोबर रिॲक्ट केलं तर आपल्याला 1 मोल C2H5 मिळणार आहे. बट हियर 150 ml HCl, hence 150 ml HCl would reacts only 150 ml C2H4 to produce 150 ml C2H5Cl. जर का 250 ml HCl घेतलं तर 250 ml इथिलीन घेतलं पाहिजे, म्हणजेच 250 ml इथिलीन क्लोराईड तयार होणार आहे. सो हियर V1 is here given. V1 is 250 ml plus 250 ml, that is 300 ml, that is in dm cube conversion is 0.3 ml, and V2 is 150 ml to give 0.15 dm cube. This is conversion of ml in dm cube and pressure is 1 bar. Okay, so जरी 200 इथिलीन असलं 250 ml बरोबर रिॲक्ट झाला असेल तर 250 ml HCl हे 200 ml इथिलीनमधल्या फक्त 150 ml इथिलीनवरच रिॲक्ट होणार आहे आणि 150 ml तुम्हाला काय देणार आहे इथिलीन क्लोराईड. सो इनिशियल स्टेट जी आहे हियर इन रिॲक्शन लेट्स सी दिस इज C2H5 and HCl. each has 150 ml. जरी 200 ml C2H5 असेल आणि 150 ml HCl असेल तर हे 150 ml ह्या 200 पैकी 150 वरच रिॲक्ट होणार आहे आणि 150 ml आपल्याला इथिलीन क्लोराईड मिळणार आहे. सो इनिशियल स्टेट म्हणजे कोणती असणार आहे. इनिशियल स्टेट जे रिॲक्टंट आहे ती इनिशियल स्टेट असणार आहे. सो हियर this one is initial state and this is final state. So here 150 plus 150, it is V1 is 300 ml and conversion is 0.3 ml, and this is 150 ml produce C2H5Cl, that is ethylene chloride. The amount of this ethylene chloride is 250. This is final volume, that is V2 is 150 ml. So conversion in dm cube is 0.15 dm cube and pressure is 1 bar. Okay, then formula, I calculate the PV type work. So W is equal to minus P external delta V. Then this is add the value of given P external and delta V. This is W is equal to minus 1 atmosphere, 1 bar and 0.15 minus 0.3 dm cube. So minus 1 bar into minus 0.15 dm cube, this one. So W is equal to 0.15 dm cube bar. Okay, this is the W, but this W is in bar, so dm cube bar. So but आपल्याला विचारलेलं आहे काय तर कॅल्क्युलेट PV वर्क इन जूल. सो
this 0.15 is converted in 0.15 dm cube bar is converted into joule. After multiplying 100, it gives W value is 15.0 joule. This is the third problem, which is related to pressure volume type work. Okay. Then the next point is concept of maximum work. So here we know W is equal to minus P external delta V. This equation shows the amount of work performed by the system is governed by the opposing force, that is P external. Larger the opposing force, more work is done by the system. जेवढा opposing force जास्त असणार आहे तेवढं सिस्टम कडून काय होणार आहे, वर्क जास्त होणार आहे. इफ अपोजिंग फोर्स इज 0, नो वर्क इज इन्वॉल्व. जर का अपोजिंग फोर्सच नसेल तर सिस्टीमचं वर्क फॉर्म होणार नाही आहे. व्हेन द अपोजिंग फोर्स रिचेस इट्स maximum, the system performs maximum work. म्हणजे जर का अपोजिंग फोर्स जेवढा मॅक्झिमम होईल तेवढं वर्क पण मॅक्झिमम होणार आहे. दस अपोजिंग फोर्स दॅट इज एक्सटर्नल प्रेशर बिकम ग्रेटेड दॅन ड्रायव्हिंग फोर्स, दॅट इज पी. ड्रायव्हिंग फोर्स इज द फोर्स ऑफ द सिस्टीम अँड एक्सटर्नल फोर्स म्हणजे सराउंडिंगकडून आलेला. दस अपोजिंग फोर्स, that is external force, become greater than driving force, the process gets reverse. Obviously आहे की समोरून येणारा जर का फोर्स जास्त असेल तर आपण साधं बघा, जर का आपण खेळत असू, जर का पुढच्या मारामारी खेळताना जर का पुढच्या मुलाचा जर का जोर त्यानं जास्त लावला आपल्यापेक्षा तर आपण रिव्हर्समध्ये जातो. तसंच सेम इथं आहे की अपोजिंग फोर्स जर का जास्त असला ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा तर ऑटोमॅटिक प्रोसेस काय होणार आहे, गेट रिव्हर्स. सिन्स द अपोजिंग फोर्स कॅनॉट ग्रेटर दॅन ड्रायव्हिंग फोर्स, इट शुड बी मॅक्झिमम. If pressure P of the gas differ from external pressure by a quantity delta P, then delta P is equal to P minus P external. This one. So P external is equal to P minus delta P. जर का pressure of the gas हे काय झालेलं आहे, differ from external pressure. So we know W is equal to minus P external delta V. So add the above value of P external, this value in this equation. So equation becomes W is equal to P minus delta P into delta V. The work W would be maximum when delta P is small, that is external pressure is less than pressure of the system. This means opposing force infinitesimally smaller than driving force for the work to be maximum. This requires for the process to be reversed. This is the concept of maximum work. Okay, the next lecture we will see the expression for the maximum work. It is derivation, so it is very important for our exam. This derivation gives 3 marks. Okay, the next lecture आपण expression for the maximum work हे बघूया. Okay, thank you.